मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2025 ते 2030 या कालावधीतील प्रत्येक वर्षी विजेचे दर 2% ते 3% कमी होणार असल्याची माहिती दिली आहे। त्यामुळे घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक आणि कृषी ग्राहकांना वीज दरात मोठी सवलत मिळणार आहे। या निर्णयामुळे 2025 ते 2030 या कालावधीतील वीज ग्राहकांना दरवाढीच्या ऐवजी दर कपातील अनुभव मिळणार आहे। त्यामुळे त्यांच्या आर्थिक बचतीत वाढ होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे। 2005 पासून 2025 पर्यंत औद्योगिक विजेचे दर हे सरासरी 9% वाढले आहेत। पण आता 2025 ते 2030 मल्टी इयर टॅरिफ MERC ने जे मंजूर केलाय याच्यामध्ये आता वाढ नाही तर दरवर्षी 2 ते 3% हे कमी होणार आहेत। म्हणजे आजपेक्षा 2030 साली जवळपास 10% ते कमी असतील आणि दरवर्षी ते कमी होणार आहेत। त्यामुळे एक मोठा दिलासा हा उद्योगांना मिळतो। अकोला जिल्ह्यातील 248 शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळालाय। 2017 मधील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून वंचित राहिलेल्या या शेतकऱ्यांना 3 महिन्यात कर्जमाफी द्या, असा ठोस आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिला आहे। विशेष म्हणजे या सर्व शेतकऱ्यांना 2017 मध्ये अकोल्यात झालेल्या एका शासकीय कार्यक्रमात सरकारने कर्जमाफीची प्रमाणपत्र दिली होती। तत्कालीन पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटलांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला होता। अकोला जिल्ह्याच्या तेल्हारा तालुक्याच्या अडगाव बुजुर्ग येथील हे शेतकरी आहेत। मात्र त्यानंतर प्रत्यक्षात 2017 पासून या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नव्हती। शासनाकडून सातत्याने पोर्टल समस्या, तांत्रिक अडचणी अशी कारणं दिली जात होती। मात्र न्यायालयाने ही कारणं फेटाळून लावत सरकारची चांगलीच कानउघडणी केली आहे। दरम्यान 22 डिसेंबर पर्यंत आदेशाची अंमलबजावणी झाली नाही तर जबाबदार अधिकाऱ्यांवर अवमान कारवाईचा इशारा देखील कोर्टाने दिलाय। त्यामुळे 3 महिन्यात 248 शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावीच लागेल। अकोल्यातील शेतकऱ्यांसंदर्भात उच्च न्यायालयाने राज्य सरकारला लावलेली ही चपराक समजली जात आहे। मात्र उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर मात्र शेतकरी बांधवांचे समाधान व्यक्त केले जात आहे।
धडाडीचे IAS अधिकारी तुकाराम मुंडे बऱ्याच दिवसांनंतर ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय। सध्या त्यांच्याकडे राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिव पदाची जबाबदारी असून दिव्यांगांसाठीच्या योजनांचा लाभ बोगस रीतीने घेणाऱ्याविरुद्ध मोहीम त्यांनी सुरू केली आहे। राज्यातील बोगस दिव्यांगांची झडाझडती घेण्याची लेखी आदेश गुरुवारी 18 सप्टेंबर रोजी राज्याचे तुकाराम मुंडे यांनी राज्यातील सर्व 34 जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत। त्यामुळे सचिवांकडून आदेश मिळताच मुख्याधिकाऱ्यांनी दिव्यांग प्रमाणपत्राच्या पडताळणीला सुरुवात केली आहे। विशेष म्हणजे ZPचे शिक्षक, आरोग्य, बांधकाम विभागासह सर्व विभागांतर्गत असलेले सर्व अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा समावेश आहे। त्यामुळे बोगस प्रमाणपत्र घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचे बोगस प्रमाणपत्र घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाने दणाणले असून प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांचेही झोप उडाले आहे। प्रत्येक दिव्यांगाला सन्मानाने आणि समाधानाने जगण्याचा अधिकार आहे। दिव्यांग नागरिक सुद्धा समृद्ध, समाधानकारक आणि सन्मानाने जगू शकतात। समाज आणि समुदाय म्हणून आपण त्यांच्याशी सन्मानाने आणि समानतेने वागणे आवश्यक आहे। त्यांच्या हक्कांपासून त्यांना वंचित ठेवता कामा नये। दिव्यांग व्यक्तीचे सक्षमीकरण करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे ही न्यायालयाची मागणी आहे, असे तुकाराम मुंडे यांनी म्हटलं आहे। समावेशक, सन्मान आणि समान संधी यांवर खऱ्या अर्थाने सक्षम समाजाची पायाभरणी आहे। चला आपण सर्व मिळून खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक समाजाचे ध्येय साध्य करण्यासाठी त्यांना सक्षम करूया, असेही त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टवरून म्हटले आहे। राज्यातील सर्व 34 जिल्हा परिषदांच्या सीओंकडून महिनाभरात पडताळणीचा अहवाल दिव्यांग कल्याण आयुक्तांकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे। दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016च्या कलम 91 अन्वये बोगस दिव्यांग व्यक्तीला 2 वर्षांपर्यंत कारावास किंवा 1 लाख रुपयांचा दंड तसेच दोन्ही शिक्षांसाठी पात्र ठरत आहे। राज्यात बोगस दिव्यांगांचा आकडा वाढत आहे। जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या दिव्यांग अधिकारी व कर्मचारी तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेत आहेत। याबद्दल विभागास अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहे। या तक्रारींमध्ये दिव्यांगाच्या वैश्विक ओळखपत्रांबाबत साशंकता व्यक्त केली आहे। त्यामुळे राज्यातील सर्व एकूण 34 जिल्हा परिषदेतील दिव्यांगांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचे निर्देश दिव्यांग कल्याण विभागाने दिले आहेत। राज्यात 60 लाख एकरापेक्षा अधिक क्षेत्राच्या खरीपात अतिवृष्टीमुळे नुकसान झालं आहे। त्यामुळे राज्यात लवकरच राज्य सरकार ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत प्रयत्नात असून केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचे निकष पूर्ण करावे लागणार आहे। झालेल्या खरीप पिकाच्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी देण्यात येण्याची ग्वाही राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे। ते वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलत होते। राज्याचे कृषी मंत्री तथा वाशिमचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वाशिम जिल्ह्यात झालेल्या खरीप पिकाच्या नुकसानीची पाहणी दरम्यान पत्रकारांशी संवाद साधला। गेल्या आठवडाभर महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली आहे। पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे। साताऱ्यातील मान खटाव तालुक्यांमध्ये यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, ज्यामुळे नदी नाले भरले, मात्र पिकांचे मोठे नुकसान झाले। शेतकरी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत आहे। सोलापूरमध्येही लाखो हेक्टरवरील खरीप पिकाच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे। बार्शी तालुक्यातील अगळगाव, उंबरगे या गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। सोलापूर जिल्ह्यात सोयाबीन, कांदा, उडीद, मका यांसारखी पिके उद्ध्वस्त झाली। सोलापूरच्या सांगोल्यातील कासारगंगा ओढ्यात 2 मुले वाहून गेली। त्यात 15 आणि 13 वर्षाचा मुलाचा मृत्यू झाला। मराठवाड्यातही पावसाचा कहर सुरूच आहे। हिंगोली जिल्ह्यात हिंगोली जिल्ह्यात 3.25 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे। लातूरमध्ये शेत शिवारात पाणी शिरले असून अनेक पुलांचे नुकसान झाले आहे। अकोला जिल्ह्यातील 248 शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळालाय।
2017 मधील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून वंचित राहिलेल्या या शेतकऱ्यांना 3 महिन्यात कर्जमाफी द्या असा ठोस आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिला आहे। विशेष म्हणजे या सर्व शेतकऱ्यांना 2017 मध्ये अकोल्यात झालेल्या एका शासकीय कार्यक्रमात सरकारने कर्जमाफीची प्रमाणपत्र दिली होती। तत्कालीन पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटलांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला होता। अकोला जिल्ह्याच्या तेल्हारा तालुक्याच्या अडगाव बुजुर्ग येथील हे शेतकरी आहेत। मात्र त्यानंतर प्रत्यक्षात 2017 पासून या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नव्हती। शासनाकडून सातत्याने पोर्टल समस्या, तांत्रिक अडचणी अशी कारणं दिली जात होती। मात्र न्यायालयाने ही कारणं फेटाळून लावत सरकारची चांगलीच कान उघडणी केली आहे। दरम्यान 22 डिसेंबर पर्यंत आदेशाची अंमलबजावणी झाली नाही तर जबाबदार अधिकाऱ्यांवर अवमान कारवाईचा इशारा देखील कोर्टाने दिलाय। त्यामुळे 3 महिन्यात 248 शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावीच लागेल। अकोल्यातील शेतकऱ्यांसंदर्भात उच्च न्यायालयाने राज्य सरकारला लावलेली ही चपराक समजली जात आहे। मात्र उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर मात्र शेतकरी बांधवांचे समाधान व्यक्त केले जात आहे। विद्यापीठ शाळांमध्ये सर म्हणणं बंद करा, सर म्हणण्याऐवजी आचार्य म्हणण्याची परंपरा सुरू करावी, असे मत श्रीनाथपीठ देवनाथ मठाचे पीठाधीश्वर स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांनी केली आहे। मराठी विद्यापीठांमध्ये जे प्राध्यापक किंवा प्रोफेसर राहतील त्यांना सर न म्हणता आचार्य म्हणण्याची परंपरा रूढ करावी। शाळांमध्ये सर म्हणणं बंद करा। सर म्हणजे मान्यवर, मात्र शिक्षक म्हणजे माय, शिक्षक म्हणजे बाप, शिक्षक हा गुरु आहे। समर्थ शिक्षक म्हणजे भगवान गोपाल कृष्ण आणि घडणारा, गीता कंठस्थ करणारा, ऐकवणारा तो अर्जुन आहे। असं हे नातं सर शब्दात कधी बसतं का? सर आणि आचार्य याची तुलना केली तर आचार्य श्रेष्ठ आहे, असेही ते यावेळी म्हणाले। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार परंपरा ज्यांनी गुंडाळल्या त्या ब्रिटिशाचं सर हे नाव आहे। किमान मराठी विद्यापीठांमध्ये तरी ते प्राध्यापक किंवा प्रोफेसर राहतील त्यांना सर ऐवजी आचार्य म्हणण्याची परंपरा सुरू करावी असा माझा आग्रह आहे, असेही स्वामी जितेंद्रनाथ महाराज यावेळी